लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कला मंदिरात बसलेली असताना तिला सगळं आठवते. कसं आद्विक तिची काळजी घेतो, कसं मंगळागौरीच्या दिवशी तो तिला हात धरून सर्वांसमोर घेऊन आला होता. नंतर तिच्या आईवडिलांना कसे बोलवले, हे सगळं ऐकून तिला खूप रडू येत असते. इकडे चांदेकर मेन्शनमध्ये सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. नैनाने संगीताला फोन केलेला असतो व ती तिला सांगते कला घरी नाही आहे, त्यासाठीच अद्विकने फोन केला होता. तेव्हा संगीता म्हणते, अगं पण अद्विक तसं काही बोलले नाही आणि कला ती कुठे गेली, इतकी कशी बेजबाबदार वागली ती, अशी तर नाही आहे, तू तिला फोन करून बघ. त्यावर नैना खूप चिडते व म्हणते, किती गैरजबाबदारपणा हा, सगळी इकडे किती टेन्शनमध्ये आहेत तुला माहिती आहे आणि आता पण तरी तुला तिचंच कौतुक. तेव्हा संगीता तिला म्हणते, अगं तू टेन्शन नको घेऊ, 2 जीवाची आहेस तू, तुझी काळजी घे. तेव्हा नैना तिला म्हणते, बरं ते सगळं ठीक आहे, पण मग जर कला तिकडे आली तर तू आम्हाला सांग, तुम्ही काही इकडे येऊ नका. व असं बोलून ती फोन ठेवून देते. संगीता पण तिकडे दिनकरांना म्हणते, कुठे गेली असेल आपली कला, अशी कशी वागली ती, बघा ना. दिनकर म्हणतात, चला आपण तिला शोधू. पण मग संगीता म्हणते, नाही नैनी बोलली होती की तुम्ही तिथंच थांबून कला जर आली तर ते आम्हाला सांगा म्हणून. व ते दोघेही टेन्शनमध्येच असतात. चांदेकर मेन्शनमध्ये आबांना खूप त्रास होत असतो, सगळे त्यांच्या मागे पुढेच करत असतात. पण मग ते म्हणतात, अरे डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही आहे, मी सगळं ठीक आहे, माझ्या आजूबाजूला घुटमळू नका बरं, पहिले त्या जाऊन कलाला शोधा. सरोज पण श्रीकांतला म्हणते, अरे श्रीकांत भाऊजी तुम्ही फोन करून बघा ना, पण मग डॉक्टरांचा फोनच लागत नसतो. तेव्हा सगळेच चिंतेत असतात. अद्विक मनात विचार करतो, कुठे गेली ही, अचानक असाची कशी जाऊ शकते, केवढा हा गैरजबाबदारपणा, सगळी इथं किती टेन्शनमध्ये आहे. थांब आता येऊ दे, तिला जाबच विचारतो. आबा म्हणतात, अरे पहिले कलाला शोधा. तेव्हा अद्विक म्हणतो, हो आबा मी बघतो काही, आणि तो मनातल्या मनात ठरवतो, आता ती भेटली ना तिला चांगलाच जाब विचारणार आहे मी. आणि असे बोलून ते एकमेकांच्या तोंडाकडेच बघत असतात नाराजीत. इकडे कला एकटीच अंबाबाईच्या मंदिरात हातातल्या चिठ्ठीकडे बघून रडतच असते. इकडे चांदेकर पेन्शनमध्ये आबांची तब्येत खूपच खराब असते. सोहमही डॉक्टरांना फोन लागतो पण लागत नाही. तो म्हणतो की बहुतेक डॉक्टर विसर्जनाच्या तयारीत असतील. तेव्हा त्याचे पप्पा पण त्याला म्हणतात, अरे पण तू फोन लावतच राहा कंटिन्यू, मी पण त्यांच्या घरी ट्राय करतोय. आदवी खूप चिडलेला असतो. तो मनात विचार करतो, नुसता माज भरला हिच्यात. गणपती बाप्पांची सगळी तयारी केली, स्वयंपाक केला, सगळं काहीतरी करत होती, सगळ्यांनी कौतुक केलं, मग तिला वाटलं मी महान झाली आणि आता बघा कशी वागते, आता ना तिला येऊच दे. तेवढ्यात आबास त्याला म्हणतात, अद्विक काही पत्ता लागला का रे कलाचा. तेव्हा तो म्हणतो, आबा मी बघतोय ना. सरोज पण आबांना म्हणते, आबा तुम्ही माझं ऐका ना, आपण दवाखान्यात जाऊ. पण आबा कोणाचंच ऐकत नाही. अद्विक खूपच चिडतो व म्हणतो, आता माझ्याकडे ना काहीच पर्याय शिल्लक नाही राहिला आहे. आबांना खूप त्रास होतोय, आज काहीही करून मला तिला शोधून आणलंच पाहिजे. रोहिणी नैनाला काहीतरी इशारा करून सांगते. नैना ते समजते व आबांना म्हणते, आबा मी तुमची नाही शाल काढते, मला ना तुमची खूप काळजी वाटते. आता त्या कलाचा आपण राहू देऊ बाजूला, पहिले तुम्ही बघा बरं तुमचं. तेव्हा आबा त्याच्यावर खूप चिडतात व म्हणतात, नैना काय बोलते कळतंय का तुला, तुम्ही सगळे ना माझ्या आजूबाजून हटा, एवढंच वाटत असेल तर कलाला शोधून आणा. अद्विकही विचार करतो व म्हणतो, आबा तुम्ही काळजी नका करू, मी आता शोधून आणतो तिला. व एवढे बोलून तो तिथून निघून जातो. इकडे मंदिरात गुरुजी तिच्याकडे शेवटी न राहून येतात व तिला विचारतात, चांगल्या घरची दिसते, एवढं रात्री इथं थांबणं चांगलं नाही आहे, तू घरी जा बरं, बघू सगळे वाट बघत असतील. तेव्हा कला म्हणते, मी इथे नाही थांबू शकत का. तेव्हा गुरुजी म्हणतात, अगं मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती म्हणून सक्तीचे नियम काढले. कला म्हणते, बरं ठीक आहे मग मी जाते. व पंडितजी म्हणतात, अगं आपल्या माणसांच्या थोड्या चुका सोडून द्याव्या लागतात. तेव्हा कला म्हणते, पण ती आपली माणसं आहे यावरच जर प्रश्न असेल तर. तेव्हा पंडितजी काहीच बोलत नाही. कला त्यांचे आशीर्वाद घेऊन तिथून निघून जाते. इकडे खरेंच्या घरी संगीता खूप रडत असते. दिनकर तिला समजवत असतात. तेवढ्यात तिथे रॉकेट येतो, विचारतो, सापडली का ताई. तेव्हा ते सगळे म्हणतात, नाही ना. नंतर रॉकेट म्हणतो, अशी काय ही तायडी कुठे गेली. तेव्हा संगीता म्हणते, काय माहिती तिची खूप चिंता लागून राहिली आहे, अशी नाही माझी कला, अशी न सांगून जाणारी, काहीतरी नक्कीच झालं असणार. व ती रडतच असते. तेव्हा रॉकेट म्हणतो, हो ना. काजल म्हणते, आपल्याला ना ताईला लवकरात लवकर शोधायला जावं लागेल. तेव्हा रॉकेट म्हणतो, हो चल आपण जाऊ. काजल म्हणते, हो मी बाकीच्या गँगला पण सांगितले, पण आपण पण जाऊ. कलाचे बाबा पण यायला निघतात. पण तेव्हा काजल त्यांना समजावून सांगते, बाबा आईला तुमची गरज आहे, तुम्ही इथे थांबा, आम्ही दोघं जाऊन येतो. मग ते दोघं निघतात. कलाचे बाबा काही कळल्यावर मला फोन करून सांगा असे म्हणतात. त्यावर ते पण होकार देऊन दोघं निघून जातात. इकडे कारमध्ये अद्विक विचारच करत असतो की कोल्हापुरात शोधणं तर इम्पॉसिबल आहे, आता काय करायचं.
हिला तर अक्कलच नाही आहे. आपल्या वागण्यामुळे आबांना त्रास होऊ शकतो याचा जराही विचार नाही केला तिने. अक्कल शून्य. नेहमी दुसऱ्याला वेशीवर ठेवून कसं आपला मनमर्जी कारभार करायचा हे चांगलं स्ट्रॅटेजी माहिती आहे तिला. बिलकुलच काळजी नाही आहे. आबांना काही झालं ना तर मी बेअरच करू शकत नाही. आय होप डॉक्टर आले असतील. एवढं बोलून तो सोहमला फोन लावतो व स्पीकरवर फोन ठेवून सोहमला विचारतो. सोहम सांगतो की नाही ना, डॉक्टर कोणतेच आले नाही आहे. हार्ट सर्जन पण नाही आहे. बाबा पण ट्राय करत आहे हॉस्पिटलमध्ये, पण मग कोणीच फोन उचलत नाही आहे. तेव्हा अद्विक म्हणतो की सोहम तू एक काम कर, स्पीकरवर फोन ठेव, मला आबांशी बोलायचं आहे. सोहमने तसं केल्यावर अद्विक आबांना म्हणतो, आबा तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी तुमच्या सुनेला घेऊन नक्की येणार. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तुम्ही तुमची काळजी घ्या हे मला प्रॉमिस करा. आबा बोलायचा ट्राय करतात पण मग त्यांना बोलताच येत नाही. अद्विक म्हणतो, आबा तुम्हाला बोलायला त्रास होतोय का? पण आबा काहीच बोलत नाही. अद्विक खूपच टेन्शनमध्ये असतो. इकडे काजल आणि रॉकेट पण गाडीवर कलाचा फोटो दाखवून तिला शोधतच असतात. कला मंदिराच्या बाहेरच एका झाडाखाली बसून विचार करत असते. कशी ती तिच्या आईला सांगत असते की अद्विकचं बदललेलं वागणं बदललंय आणि तो मला किती समजून घेतो. ते आठवूनच तिला खूप दुःख होत असते. अद्विक गाडी चालवताच कलाच्या आईवडिलांना फोन करतो. विचारतो, तुमची मुलगी आली का तुमच्या घरी? तेव्हा त्या सांगतात नाही ना. पण त्या विचारतात, तुमच्यात काही वाद झाले होते का? तेव्हा अद्विक म्हणतो, नाही आमच्यात काहीच वाद नव्हते झाले. कलाची आई त्याला विनंती करते, प्लीज माझ्या मुलीला शोधून काढावं. तिने काही तिच्या जीवाचं बरं वाईट केलं तर? तेव्हा अद्विक एकदम मोकळ्या ह्याच्यात म्हणतो, नाही हो ती असं का करेल? तुम्ही काळजी नका करू, मी तिला शोधून आणतो. कलाची आई त्याला विनंती करते की मंदिराच्या देवळात जाऊन बगीच्यामध्ये पण तिला शोधा. अद्विक हो म्हणून फोन ठेवून देतो. इकडे कला मंदिराबाहेर बसलेली असताना तिथे गुंड येतात व तिची छेड काढतात. ते तिला सोबत घेऊनच जात असतात. किती प्रतिकार करते पण मग त्यांच्या शक्ती वाटे तिची शक्ती कमी पडते. तेव्हाच तिला अद्विकची गाडी जाताना दिसते व ती त्याला आवाज देते. तो गाडी थांबवतो व उतरून त्या गुंडांसोबत फाईट करून तिला वाचवतो. शेवटी ते गुंड पळून जातात. तेव्हा अद्विक रागारागात तिच्या जवळ येतो. तो तिला हात पकडून कारकडे घेऊनच जात असतो पण कला त्याचा हात झटकून म्हणते, मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. अद्विक तिला म्हणतो, तुला कळतं हे तुझ्यासोबत काय होऊ शकत होतं आणि तुझ्यासोबत काय झालं असतं तर चांदेकरांच्या इज्जतीचा काय प्रश्न पडला असा? सगळ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले असे. तू तोंड घेऊन येणार होती काच त्यांना उत्तर द्यायला? हे सगळं ऐकून कला खूप शॉक होते व ती त्याला बोलते की म्हणजे तू मला वाचवलं हे घराची इज्जत जाईल म्हणून, मला काही होईल म्हणून याचा तुझ्या मनात जराही विचार नाही आला? तेव्हा अद्विक तिला म्हणतो, मग आमच्या घराची इज्जतचा प्रश्न आहे तर मलाच काळजी घ्यावी लागेल ना. तू तर सरळ घर सोडून निघून आली होतीस कोणालाही न सांगता, मग मीच काळजी घ्यायला हवी ना. तेव्हा कला त्याला म्हणते, हे सगळं वागायला याच्या मागे काही कारणच असेल ना. अद्विक तिला म्हणतो, एक नाही 1000 कारण असतील तुझ्याकडे, पण बोलून सुटत नाही असा कोणताच प्रॉब्लेम या जगात नाही आहे. पण मग तुला तर तुझीच मनमानी करायची असते. कला खरी नेहमी खरी असते. माझ्या घरच्यांसोबत जे चांगलं वागायचं नाटक करते ना ते आता बंद कर. तू पुन्हा एकदा तुझे कलर दाखवूनच दिले आहेस. यावर तो खूप चिडत असतो आणि म्हणतो, तुझा जन्म फक्त मला त्रास देण्यासाठीच झाला असं मला वाटतंय. माझ्या भावनांशी माझ्या घरच्यांना छळण्यासाठीच तू इथे आली आहे असं मला वाटतं. हे सगळं ऐकून कला चिडून म्हणते, वा चांदेकर वा, एकदम मनकवडा आहेस तू. माझ्या मनातलं जसं तसं बोलून दाखवलंस. पण मग दुःख काय असतं हे तुला माहिती तरी आहे का? एखाद्याने वाळूत किल्ला बांधावा असं बांधता आणि नंतर एखादी लाट येते व तो किल्ला उद्ध्वस्त होऊन जातो, पण मग किल्ला बांधणाऱ्याला त्याचं काहीच वाटत नाही. तसाच वागतोयस तू, भावना शून्य. हे ऐकून अद्विक अगदी शॉक होऊनच तिला बघत असतो. आजच्या भागात एवढंच. तर तुम्हाला काय वाटते, कला जाईल का अद्विक सोबत? अद्विकला त्याच्या चुकीचा पश्चाताप होईल का? हे सगळं कमेंट करून मला नक्की कळवा. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.